नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेची अवस्था तुम्ही बघू शकता। बाग तानावर सुटलेला आहे। आंबेबार फोडण्याची ही पूर्वतयारी आहे। काऊ पेस्ट लावून घेतलेली आहे। इथे काकऱ्या रोटा हा झालेला आहे आणि जवळपास 1 महिन्यापासून तानावर आहे। याच्यामध्ये बघा पानाने एकदम मस्त सुकाव घेतलेला आहे। याला एक DAPचा स्प्रे झाला आहे मागच्या 5-6 दिवसाआधी। त्याचे स्प्रेचे तुम्हाला निशाण दिसेल इथे बघा। तर DAP मुळे काय होते की पानगळ खूप चांगली होते। हे बघा होऊनच राहिली आणि परत होते अजून। तर हे झालं हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जे आता आपण म्हणतोय। तर इथली परिस्थिती आहे। ऊन पण चांगलं आहे। आता मागच्या 2-3 दिवस झाले ढगाळ वातावरण होतं, आता ऊन चांगलं पडायला लागलंय। तर विदर्भाच्या शेतकरी जे आंबेबार धरतात तो आंबेबार लेट असतो, म्हणजे त्यांचा आताशिक माल तुटणं सुरू आहे। अजून एक 15 दिवस त्यांची तोडणी चालेल, त्याच्यानंतर ते पाणी बिनी देऊन तानावर सोडतील किंवा काहींनी सोडले असतील। तर त्यांना आणि त्यांच्या जमिनी थोडेसे काळी असल्यामुळे त्यांना ताण जास्त दिवस द्यावा लागतो। तर त्यांना मला एक सांगायचं की त्यांनी काय करायचं, काकऱ्या रोटा मारून 05234चे कमीत कमी 3 स्प्रे 15 ते 18 दिवसात कंप्लीट करायचे। आणि त्याच्यानंतर आमच्या इकडच्या प्रयोगानुसार DAPचा एक स्प्रे जर घेतला तर पानगळ खूप चांगली होईल अशी। आणि पानगळ जर झाली तर झाड हे फुल 100% काढतं। आणि बाजारभाव मागच्या 2-4 वर्षातला अनुभव असा आहे की बाजारभाव हे सुरुवातीला चांगले असतात, म्हणजे गणपती आणि नवरात्र ह्याच्यामध्ये जो वार असतो, मध्ये जो पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये आंबेबाराला चांगले रेट मिळतात। तर त्या पिरियडमध्ये आपल्याला आंबेबार आणण्यासाठी आपल्याला 1 डिसेंबरच्या आत पाणी फुटलं झाडाला बागेला तरच तो आपण तेव्हा हार्वेस्टिंगला आणू शकतो। नाही तर तिथून पुढे जर 15 डिसेंबरच्या पुढे जर सुरुवात पाणी दिलं तर आपल्याला ते नवरात्राच्या दिवाळीच्या मध्ये माल निघतो आणि बाजारभाव हे पडलेले असतात। तर शेतकरी बांधवांना जर नफा कमवायचा असेल संत्रा शेतीमध्ये तर वातावरणाच्या थोडं विरोधात जावं लागेल, आपल्या नवीन टेक्नॉलॉजीने काम करावं लागेल, नवीन प्रयोग करावा लागेल, तरच आपल्याला यश मिळू शकते आणि आपल्याला शेतीमधून हे प्रॉफिट मिळू शकते। नाहीतर दरवर्षी काय होतं की बाजार नाही याच्यामध्ये आपलं सगळं आयुष्य निघून चाललं आहे आणि आपण तरी शेती करतोय। त्या शेतीला काही असं महत्त्व नाही। आपल्याला पीक बदल करावा लागेल, टाईम बदल करावा लागेल पीक धरण्याचा, तरच आपण सक्सेस होऊ। जसं की इथल्या नगरच्या शेतकऱ्यांनी आम्ही म्हणजे शेतकरी आणि मी दोघांनी मिळून आम्ही नवीन प्रयोग करतोय। नवीन प्रयोग सक्सेस होतात। मृगात असो, आंबेबारात असो, हत्तीबार एक नवीन प्रकार नवीन तुम्ही ऐकलं असेल, हत्तीबार आहे। तर हत्तीबार काही यावर्षी फुटलेलं नाही आहे, पण अर्ली आंबेबार आम्ही यावर्षी सक्सेस करू। अजून मागच्या वर्षी पण केलं आहे। 15 ऑगस्टला हार्वेस्टिंग केलेलं आहे। 15 ऑगस्टला 50-60 रुपये किलोचा बाजार मिळतो संत्र्याला। त्या शेतकऱ्यांना संत्रा हे पीक सगळ्यात चांगलं। आणि जे मार्केटमध्ये राडा झाला असताना माल येतो ज्यांचा, त्यांना वाटते की संत्रा पीक हे चांगलं नाही आणि संत्रा झाडं काढून टाकावी। असं जर आपण प्रत्येक झाडं प्रत्येक पीक जर कमी खतम करत गेलो तर तशाने शेती होणार नाही। त्याच्यामुळं माझं एकच सांगणं आहे शेतकरी बांधवांना की तुम्ही प्रयोगशील राहा, नवनवीन प्रयोग करा, नवीन माहिती गोळा करून शेती जर केली तर यश निश्चित तुम्हाला मिळेल। धन्यवाद।